श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। परब्रह्मिसा बोधप्रत्यक्षदावी जया चीटिका वाचिता ज्ञानदेवी। अतिमूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री लक्ष्मीनारायणाच्या चरणी वंदन, तसंच उपस्थित श्रोत्यांच्या चरणी वंदन आणि या वंदनासह आपल्या अंतिम चिंतनाला किंवा अंतिम चिंतनाला म्हणजे आजच्या दिवसाच्या अंतिम सत्राला किंवा या कार्यक्रमाच्या अंतिम सत्राला आपण प्रारंभ करतोय। पहिल्या 2 दिवशी विचार करत असताना हाची सुबोध गुरूंचा यामध्ये नामाचं सांगितलेलं जे महत्व आहे त्याचा आपण विचार केला आणि नामे उद्धरती तीनही लोक नामाने सगळे उद्धरून जातात हे पाहत असताना भक्त प्रल्हादांचं आपण चरित्र पाहिलं की ते नामाने कसे उद्धरून गेले, तरून गेले। भक्त असताना देखील हाल अपेष्टा सहन करत असताना देखील त्या हाल अपेष्टांमधनं स्थिर बुद्धीने धर्मरत राहून, धर्माशी एकनिष्ठ राहून परब्रह्माचं, त्या भगवंताचं नित्यचिंतन करत राहणं हे नामामुळे कसं त्यांना शक्य झालं हे पाहत असताना त्यांच्या चरित्राचा आपण विचार हा त्यांनी केलेल्या उपदेशाच्या दृष्टीने आपण पाहिला। हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये प्रश्न उत्पन्न होतो की हे एवढं जर का नामाचं महत्व आहे तर कुठे इतरत्र नामाचं महत्व आलंय का? तर विष्णू सहस्रनाम हे आपल्याला अत्यंत सुपरिचित आहे, म्हणून त्याच्या अनुषंगाने आता आपण थोडा विष्णू सहस्रनामाचा विचार करणार आहोत। विष्णू सहस्रनाम म्हणत असताना नामाचा विचार करणार आहोत, पण तो करत असताना आधार काय घ्यायचा आहे तर विष्णू सहस्रनाम ज्या 6 प्रश्नातनं उत्पन्न झालं त्या प्रश्नांचं आपल्याला चिंतन करायचंय, विचार करायचा आहे। विष्णू सहस्रनामाची जी फलश्रुती आहे किंवा शेवटी आपण म्हणत असताना नेहमी म्हणतो सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरान्ये। श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरान्ये। रामरक्षेच्या शेवटी देखील आपण म्हणतो। तर हे राम नाम जे आहे ते सहस्रनाम तत्तुल्यम, सहस्रनामाच्या तुलनेप्रमाणे आहे। या राम या नामाची कथा सांगत असताना किंवा ह्या नामाचा विचार सांगत असताना एक कथा सांगितली जाते। झालं असं, भगवंताचं चरित्र लिहून झालं। चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकनाशनम। त्या सर्व जीवांचं, पुरुषांचं सगळं पाप नाहीसं करणारं प्रत्येक अक्षर आहे असं शतकोटी प्रविस्तर, 100 कोटी श्लोकांनी युक्त असं ते चरित्र आहे। ते चरित्र निर्माण झालं। ते निर्माण झाल्यानंतर
मनुष्य, देव आणि दानव या तिघांमध्येही भांडण झालं. चरित्र कोणाला मिळालं पाहिजे? चरित्र आम्हालाच पाहिजे, चरित्र आम्हालाच हवं. हे चरित्र आमच्यासाठीच आहे. प्रत्यक्षात असं भांडण आधी एकदा झालं होतं आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं आम्हाला उपदेश करा. ब्रह्मदेवानी विचार केला, आता यांना काही जरी सांगितलं तरी एकमेकांची भांडणारच आहे, त्यापेक्षा सगळ्यांना एकच काहीतरी सांगू. म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं द. केवळ एवढंच म्हटलं द. उपनिषदामध्ये ही कथा येते. ब्रह्मदेवाने द म्हटलं, डोळे मिटले. काही कल्प गेली म्हणा, युग गेली म्हणा, वर्ष गेली म्हणा, डोळे उघडल्यानंतर तिघेही जण तिथेच बसलेले होते. ब्रह्मदेवाने विचारलं काय कळलं? देवांनी सांगितलं दम. का? कारण देवतांना विषयांचे उपभोग सहज उपलब्ध असतात, त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण करा हे सांगण्यासाठी द अक्षरावरनं दम तुम्ही आम्हाला सांगितलं, हे आम्हाला कळलं. ब्रह्मदेवाने म्हटलं छान छान, जा. मग त्यांनी दानवांना विचारलं तुम्हाला काय कळलं? दानव म्हणाले आम्ही क्रूर आहोत, इतरांना मारणं, त्रास देणं हा आमचा स्वभाव आहे, म्हणून आम्हाला तुम्ही द या अक्षरावरनं दया हे सांगितलं. ब्रह्मदेव म्हणाले उत्तम आहे, जा. मनुष्यांना विचारलं तुम्हाला काय कळलं? मनुष्य म्हणाले आम्ही या दोघांच्या मधले आहोत, आम्ही स्वाभाविक क्रूर नाही, पण स्वार्थापोटी आम्ही क्रूर होतो. आम्ही स्वाभाविक विषयाच्या उपभोगामागे लागत नाही, परंतु तो मिळण्यासाठी प्रयत्न करतो. यावरून आमच्या लक्षात आलं, मग आम्ही काय केलं पाहिजे? दान. द अक्षरावरनं आम्हाला हे कळलं. ब्रह्मदेव म्हणाले छान कळलंय, जा. हे सोपं होतं, पण 100 कोटीतलं सगळ्याच्या सगळं आम्हाला मिळावं असं भांडायला लागल्यानंतर निवाडा करणार कोण? मग ज्यांनी लिहिलंय त्याच्याचकडे गेलं पाहिजे. कोणी लिहिलंय? भगवान शंकरांकडे गेले. भगवान शंकरांकडे गेल्यानंतर म्हणाले हे बघा असं सगळं झालंय, आम्हालाही मिळालं पाहिजे. भगवान शंकरांनी सांगितलं तसं नाही, ते सगळ्यांसाठी लिहिलंय, पण तुम्हाला जर का वाटूनच हवं असेल तर या सगळ्याची विभागणी करूया, समसमान वाटूया. मग 33 कोटी 33 लाख 33,333 असे प्रत्येकाला श्लोक वाटले. एक उरला. उरतो ना? अर्थात उरला पाहिजे, कारण काय 3 भागलेलं आहे. असो, 100ला भागा, 1000ला भागा, कशालाही भागा, एक शेवटी उरणारच आहे. अनुष्टुभातला श्लोक उरला. अनुष्टुभातला श्लोक उरल्यानंतर त्याच्यामध्ये असतात 32 अक्षर. हे म्हणाले नाही, ही पण अक्षर आम्हाला वाटून पाहिजेत. एकैकम अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. एकही सोडणार नाही आम्ही आता. भगवंत म्हणाले ठीक आहे. भगवान शंभूंनी काय केलं? 32 तर काही तिघामध्ये वाटता येत नाहीत, कसंही केलं तरी 2 उरणारच आहेत. 10 10 10 वाटले. 2 अक्षर म्हणाले एवढे मी वाटणी केली ना, तुम्हाला मदत केली ना, ही 2 माझ्यासाठी ठेवतो. ती जी 2 अक्षरं त्यांनी स्वतःसाठी ठेवून घेतली होती ती होती राम. हे या रामनामाचं महत्व आहे. म्हणजे भगवंतांनी आपल्या आराध्याचं जे सार आपल्याकडे ठेवून घेतलं ते हे राम आहे. अर्थात इतरांनाही ते दिलं, परंतु इतरांना कळलं नाही, एवढाच तो भाग. असं सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. तर हे सहस्र नाम कुठनं प्रकट झालंय ह्याचा विचार करा आधी. लक्षात घ्या. आपण काल प्रल्हादाच्या चरित्राचा विचार करत असताना नारद आणि युधिष्ठिर यांच्या संवादाचा उल्लेख केला. युधिष्ठिराने नारदांना प्रश्न केला, त्याच्यावरती जे उत्तर दिलं गेलं त्याच्यामधनं प्रल्हादाचं चरित्र आपल्या समोर भागवतामध्ये प्रकट झालं. तसंच युधिष्ठिराने भीष्मांना काही प्रश्न केले आणि त्याचं कारण असं झालं की युधिष्ठिराच्या अंतःकरणामध्ये प्रचंड शोक निर्माण झाला.
दुर्दैव म्हणा किंवा गहना कर्मणोगती म्हणा, काहीही म्हणा, विडंबना पहा, जो शोक अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये युद्धाच्या प्रारंभी निर्माण झाला होता, तसाच शोक आपल्या आप्तांच्या मृत्यूच्या अनुभवाने युधिष्ठिराच्या अंतःकरणामध्ये युद्धाच्या नंतर निर्माण झाला. प्रत्यक्षात युधिष्ठिर साक्षात धर्म आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये शोक निर्माण व्हायला नको, पण तो झाला. हीच जीवदशा आहे. आता तो शोक निर्माण झाला. मग शोक निर्माण झाल्यानंतर त्याचं सांत्वन करण्यासाठी अनेक जण आले. वसिष्ठ आले, इतर ऋषीमुनी आले. भीष्म त्याला अर्जुनाने समजावलं, भीमदादाने समजावलं, पण तो काही ऐकायला तयार. त्याच्या अंतःकरणात जो शोक होता, जे दुःख होतं, ते तसंच होतं. आता इथे भगवंतांनी उपदेश केला पाहिजे की नाही? असा शोक निर्माण झाल्यानंतर, असं दुःख निर्माण झाल्यानंतर उपदेश करण्याच्या अत्यंत योग्यतेचे कोण आहेत? तर भगवंताशिवाय दुसरं काही नाही, कोणी नाही. अर्जुनाला केलाच होता की. पण भगवंत शांत राहिले. भगवंत काही बोलले नाही. भगवंतांनी चौकशी सुद्धा केली नाही. अरे काय झालं रे, रडतोस कशाला, बसलास का, काय झालं, काही विचारलं नाही. शोक झालाय, होऊ देत. याचं कारण भगवंतांना माहित होतं. याला उपदेश करणारी जी व्यक्ती आहे ती आता इथे आलेली नाही, इथे येऊ शकत नाही. आणि ज्याचा उपदेश हा ऐकेल, म्हणजे ज्यांच्या उपदेशाचा परिणाम युधिष्ठिराच्या अंतःकरणावरती होईल, ते कोणी वेगळे आहेत. ज्या ठिकाणी आपली श्रद्धा असते त्यांच्याकडून प्राप्त झालेला उपदेशच आपल्यावरती परिणामकारक ठरत असतो, इतरांनी केलेला ठरत नाही. आणि हे सत्य आहे. लहान असताना गणित काही सोडवायचं असेल, आई वडील आजोबा काहीतरी सांगतात, नाही असं नको, हे असं सोडव. आपण म्हणतो नाही, शाळेत मास्तरांनी असं सांगितलंय, बाईंनी असं सांगितलंय, सरांनी असं सांगितलंय, म्हणून हे असंच सोडवणार. मग नवीन शिकलेली पद्धत कितीही सोपी असू देत, कितीही चांगली असू देत, काही असू देत, हा हातचा वरती नाही, बाजूला लिहायचा किंवा वरती लिहायचं सांगितलं, मग मी तिकडेच लिहिणार, डावीकडे उजवीकडे लिहिणार नाही. का? श्रद्धा आहे ती, तो विश्वास आहे. युधिष्ठिराचा ज्या ठिकाणी विश्वास होता ते भीष्म होते. भगवंतांनाही माहित होतं, म्हणून भगवंत काही म्हणाले नाही. मग एके दिवशी झालं असं, भगवंत ध्यानाला बसले होते. काय आश्चर्य पहा, भगवंत ध्यानाला बसलेत. आणि भगवंतांना ध्यानाला बसलेलं पाहून युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं. युधिष्ठिराने वाट पाहिली. भगवंतांनी डोळे उघडले. आता किती वेळ ध्यान लावावं आणि कोण आल्यानंतर किती वेळ ध्यानात बसावं, भगवंतांशिवाय इतर कोणालाही चांगलं कळत नाही. आणि ते त्यांनी अर्जुन आणि दुर्योधन ज्या वेळेला मदत मागायला गेले त्यावेळेला दाखवूनच दिलं. झोपेचं नाटक त्यांच्यासारखं दुसरं कोणी करू शकत नाही. असो, तो वेगळा मुद्दा आहे, तो वेगळाच विचार आहे, ती वेगळी कथा आहे. भगवंत ध्यानातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर युधिष्ठिराने प्रश्न केला, भगवंता काय आश्चर्य आहे? किमिदं परमाश्चर्यं ध्यायस्यामित विक्रम कश्चित लोकत्रयस्यास्य स्वस्ति लोकपरायण चतुर्थम ध्यान मार्गम त्वम आलंब्य पुरुषर्षभ अपक्रांतो यतो देवस्तेन मे विस्मितम मनः. भगवंता काय हे आश्चर्य आहे? चतुर्थम ध्यान मार्गम म्हणजे चौथा ध्यान मार्ग म्हणजे तुरीया गती. ते निर्विकल्प समाधी साधन वापरून, त्याचा अवलंब करून अनेक ऋषीमुनी तुमचं ध्यान करतात, तुमच्या प्राप्तीचा प्रयत्न करतात. असं असताना ज्या वेळेला तुमच्या प्राप्तीसाठी जग प्रयत्न करताय, ते तुम्ही त्याच ध्यान मार्गाचा अवलंबन करून तीच समाधी लावून कोणाचं ध्यान करताय? कोण आहे असं? तुम्ही सगळ्या इंद्रियांचा निग्रह करून, तुमची सगळी इंद्रियावरती घेऊन तुमची बुद्धी कोणाच्या ठिकाणी अशी स्थापन केली आहे? कोण आहे ते?
आपल्याला वाटेल भगवान शंकरांचं वगैरे नाव घेतलं जाईल, कारण विष्णूंचे परमभक्त शिव आहेत, शिवांचे परमभक्त विष्णू आहेत, तसं काहीतरी असेल. भगवंत म्हणाले नाही, यातलं काही नाही. भगवंत म्हणतात, जर तुला ऐकायचं असेल मी कोणाचं ध्यान करतोय तर ऐक. युधिष्ठिरा, शरतल्पगतो भीष्म शाम्यन्निवहुताशनः मां ध्याति पुरुष व्याघ्र ततो मे निर्तद्गतं मनः. शरतल्पगतो भीष्म. शरतल्प म्हणजे बाणाची शय्या. त्या बाणाच्या शय्येवरती निवास करणारे ते जे भीष्म आहेत त्यांचं मी ध्यान करतोय. फार सुंदर भीष्मांचं वर्णन आलंय. म्हणजे भगवंतांनी भीष्मांची स्तुती केली आणि त्यातून आपल्याला भीष्मांचं चरित्र कळतं. विलक्षण चरित्र आहे. काल उल्लेख करून गेलो, चतुर्दशीचा चंद्र काय आहे लक्षात घ्या. हे सोपं नाहीये. हे आपल्याला वाटतं, आपण पाहतो, परंतु महाभारतामध्ये प्रत्यक्ष ते श्लोक पाहिले, प्रत्यक्ष ते वर्णन पाहिलं तर लक्षात येतं काय ती अवस्था होती. आपल्याला काय वाटतं की खिळ्यांवरती झोपल्यासारखे ते शरशय्येवर झोपले असतील, तसं नाही. ते बाण शरीराला, त्या कवचाला आरपार भेदून गेलेले आहेत. कारण मागून लागले तर ते भीरुतेचं लक्षण होईल आणि नुसतेच इथे रुतून बसले असतील तर चेहरा खाली होईल. तसे झोपले नाही आहेत. ते बाण शरीरातून आरपार गेलेले आहेत आणि तसे ते झोपलेले आहेत. शरतल्पगतो भीष्म. आणि कसं, किती बाण महाभारताने वर्णन केलं. न तस्यासीत अनिर्भिन्नम गात्रे द्व्यांगुलमंतरम. शरीरामधून एवढे बाण गेले होते की 2 बोट ठेवायला देखील जागा नव्हती. 2 बाणांमध्ये 2 बोट ठेवायला देखील जागा नव्हती, किंवा शरीरावरती 2 बोटही जागा अशी नव्हती जिथून बाण भेदून गेलेला नाहीये. अशा परिस्थितीमध्ये भीष्म त्या शरशय्यासनावरती पडलेले आणि असं असताना देखील ते काय करतायत, ते भगवंताचं ध्यान करतायत. योग्य वेळ आली आहे, भगवंतांनी जाणलं आणि युधिष्ठिराला म्हणतात, तस्मिन् हि पुरुषौ व्याघ्र कर्मभिस्वैर दिवंगते भविष्यति मही पार्थ नष्टचंद्रेव शर्वरी. तुला एक सांगतो युधिष्ठिरा, लक्षात घे, ज्या वेळेला आपल्या कर्मांना अनुसरून भीष्म हे जग सोडून जातील, हा देह सोडतील, कर्मभिस्वैर दिवंगते, त्या स्वर्गलोकी जातील, त्यावेळेला ही पृथ्वी अमावस्येच्या रात्री समान चंद्रहीन होईल. काय कौतुक केलंय पहा भगवंतांनी भीष्मांचं. हे सगळं मी का सांगतोय, कारण अशा भीष्मांच्या मुखातनं ती आपल्याला विष्णू सहस्रनामाची प्राप्ती झालेली आहे. ते सामान्य नव्हे. पुढे म्हणतात, तत युधिष्ठिरं गांगेयं भीष्म भीम पराक्रमं अभिगमोपसंगृह्य पृच्छयते मनोगतम. युधिष्ठिरा, आता एक कर, असे हे जे भीष्म आहेत ना त्यांच्यापाशी जा आणि तुझ्या अंतःकरणात जे काही आहे ते त्यांना विचार आणि त्यांच्याकडून जेवढं ज्ञान तुला घेता येईल, जेवढं काही शिकता येईल तेवढं सगळं शिकवून घे. कारण एकदा ते गेले की या जगातनं ज्ञान लुप्त होईल. असे ते भीष्म आहेत. तस्मिन् नस्तमते भीष्मे कौरवाणां धुरंधरे ज्ञानानी अस्तम गमिष्यन्ति. सगळ्या प्रकारची जी ज्ञान आहेत ना, सगळ्या प्रकारच्या ज्या विद्या आहेत त्या अस्ताला जातील. अस्ताला जातील म्हणजे त्या जाणणारा कोणी राहणार नाही. प्रत्यक्षात विद्या ही नष्ट होत नसते, ज्ञान हे नष्ट होऊच शकत नाही. मग नष्ट काय होतं, तर जाणणारे लुप्त होतात, उपलब्ध होत नाहीत. भाषा लुप्त होते आपण म्हणतो ना, आता भाषा लोप पावली म्हणजे काय झालं, ती भाषा बोलणारे सापडत नाहीत म्हणून ती लुप्त झाली. तसंच ज्ञानानी अस्तम गमिष्यन्ति तस्मात् त्वां चोदयाम्यहं. मी तुला प्रवृत्त करतोय, जा आणि शिक, जाणून घे. युधिष्ठिराला ते पटलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अरे, मी इथे ह्या राजा सिंहासनावरती बसलोय
इतके दिवस गेले परंतु मला कळलं नाही. माझे आजोबा पणजोबा तिथे आहेत, तिकडे बसलेत. भीष्म पितामह तिथे आहेत. आमचे कौरवाणाम धुरंधरे, ते धुरंधर तिथे बसलेत. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाला नाही, गेलं पाहिजे. आता ही बातमी काय लपून राहते का? युधिष्ठिर भीष्मांना भेटायला जाणार म्हटल्यावरती त्रैलोक्यातले सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित झाले. कारण सगळ्यांना कळलं आपल्याला काही शिकायचं असेल तर हीच वेळ आहे. सगळेजण तिकडे उपस्थित झाले. भगवंत तिथे गेले. भगवंत तिथे गेल्यानंतर भागवतांनी फार सुंदर वर्णन केलंय. महाभारतात वर्णन आलं आधी. भीष्मांकडे गेल्यानंतर भीष्मांनी सांगितलं, भगवंता तुम्ही आलायत बरोबर आहे, पण माझ्या शरीरात शक्ती राहिली नाही, त्राण राहिले नाहीये. तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हाला काय हवंय, पण मी बोलू शकत नाही. भगवंतांनी म्हणाला काय करावं, कृपा करा. मग त्यांना ते गंगाजल दिलं, पाणी दिलं. गंगा तिथे आली. सगळा विचार झाला. त्यांच्या शरीरातील बाण बाहेर पडले. नंतर त्या जखमा पूर्ववत झाल्या. त्यांना बोलण्याची शक्ती प्राप्त झाली. हे सगळं वर्णन आलं. भागवतांनी वर्णन करत असताना सुंदर वर्णन केलं. ज्या वेळेला तिथे भगवंत पोहोचले त्यावेळेला भीष्म भगवंतांना म्हणतायत, सदैव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवरम यावदिदं हिनोम्यहं प्रसन्नहासारुणलोचनोल्लसन् मुखाम्बुजोध्यानपथश्चतुर्भुजः. भगवंता असं आजूबाजूला नाही, माझ्या डोळ्यांसमोर उभे राहा. आधी माझ्या डोळ्यासमोर उभे राहा. का? कारण मला तुम्हाला पाहायचंय. मी युद्ध संपल्यानंतर आतापर्यंत तुमची वाट पाहत होतो. आता या देहातून प्राण जाईपर्यंत तुम्ही माझी वाट पाहत इथे उभं राहा. भगवंत म्हणाले ठीक आहे. आता काय आश्चर्य पहा. त्यांचं प्रयाण समय जवळ आलेलं आहे. त्यांना ही माहिती आहे. त्यासाठीच त्यांनी आपले प्राण रोखून धरलेले आहेत तपश्चर्येने. त्यांच्या तपश्चर्येमुळे, त्यांच्या त्या प्रतिज्ञेमुळे त्यांना इच्छा मरणाचा वर आहे. त्यांची इच्छा होईल त्यावेळेला ते प्राण त्यागू शकतात. आणि असं त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणजे लक्षात घ्या, त्यांना त्रास कधीच टाकता आला असता. ते काही अडकून राहिले नव्हते कोणासाठी. शरशय्येवरती ते कोणासाठी अडकून राहिले नव्हते. तो त्रास त्यांना कधीच टाकून देता आला असता, पण त्यांनी तसं केलं नाही. सहन करत राहिले. कारण ही वेळ यायची होती. भगवंत समोर उभे राहिलेत आणि डोक्याशी युधिष्ठिर आहे. युधिष्ठिर कोण आहे? साक्षात धर्म आहे. यमधर्माचाच तो अवतार आहे. म्हणजेच भीष्म कोण आहेत? तर ज्यांच्या प्रयाण समयी मस्तकाशी धर्म आणि पायाशी भगवंत उभे असतात. किंवा अजून शब्दांमध्ये सांगायचं झालं तर ज्यांच्या पायाशी धर्मकृत भगवंत असतो आणि ज्यांच्या मस्तकाशी धर्म असतो, असे ते भीष्म आहेत. मग त्या भीष्मांकडे युधिष्ठिर गेला. त्यांनी प्रश्न केले. मग राजधर्म, मोक्षधर्म, असंख्य धर्मांचं त्याला विवरण करून सांगितलं. आणि तो करून झाल्यानंतर भगवंतांना विचारलं, झालं का? भगवंत म्हणाले, युधिष्ठिराला विचार. युधिष्ठिराने जर का होकार दर्शवला तर तुम्हाला निर्वाणाची परवानगी मी देऊ शकतो, तुम्हाला जाण्याची परवानगी देऊ शकतो. भीष्म म्हणाले, युधिष्ठिरा अजून काही आहे का विचारायचं? तिथे वैशंपायन जनमेजय संवाद आहे महाभारतामध्ये. त्यामध्ये आला, श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः
युधिष्ठिरशांतनवं पुनरेवाभ्यभाषत. अशा प्रकारे श्रुत्वा धर्मान अशेषेण, सर्व धर्म म्हणजे काही राजधर्म असतील, मोक्षधर्म असतील, गृहस्थ धर्म असतील, सगळ्या प्रकारच्या धर्मांचं रहस्य जाणून घेतल्यानंतर युधिष्ठिरः शांतनवम, किती गोड शब्द आहे, शंतनूचा अपत्य ना, म्हणून शांतनव, शंतनूचा मुलगा शांतनव भीष्मांचं नाव आहे. जर का मराठी भाषेच्या दृष्टीने किंवा तसा जर का त्याचा समास करायचा झाला तर शांत नव, ज्याची शांती ही नित्य नूतन असते, असा म्हणजे ज्याची शांती कधीच भंग पावली नाही. शांतनवम पुनरेवाभिभाषत, असं त्यांनी पुन्हा विचारलं. आणि इथे युधिष्ठिराने प्रश्न केले, को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः किम जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधना. आणि त्याआधी विचारलं, किमेकं दैवतं लोके किंवाप्येकं परायणं स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभम. 2 श्लोकांमधनं 6 प्रश्न केले. ज्या वेळेला प्रश्न करण्याची संधी प्राप्त होते त्यावेळेला योग्य प्रश्न करणं हे देखील कौशल्य आहे. मग त्यांनी काय प्रश्न केले तर म्हणाले, किमेकम दैवतम लोके, असं एक काय दैवत आहे. पहिला प्रश्न केला, एकच दैव, एकच देव कोण आहे. दुसरं वगैरे आम्हाला काही नको, असाही आहे तसाही नाही, किमेकम दैवतम लोके बस. पुढे प्रश्न केला, किंवाप्येकं परायणम, एकच परायण ते काय. सगळ्या प्रश्नांचा हे आपण विस्तार पाहणार आहोत. एकच ते परायण असं काय आहे. नंतर केला, कम स्तुवन्तः, कोणाची स्तुती केल्याने, कम अर्चयन्तः, कोणाची अर्चना पूजा केल्याने, मानवाः शुभम प्राप्नुयुः, मानवाला शुभ प्राप्त होतं. किती झाले प्रश्न? 4. पहिला प्रश्न होता एक दैवत काय, ते एकच परायण काय, हा दुसरा प्रश्न. कोणाची स्तुती केल्याने, तिसरा प्रश्न. कोणाची अर्चना केल्याने, चौथा प्रश्न. म्हणजेच शुभ कोणामुळे प्राप्त होतं याचे 2 भाग केले, कोणाची स्तुती केल्याने आणि कोणाची अर्चना केल्याने. आणि मग 5वा आणि 6वा प्रश्न आला, को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः. तुम्ही मला हे सगळे जे काही धर्म समजावून सांगितले त्यामधला सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आहे. आणि 6वा प्रश्न केला, किम जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात्. कोणाचा जप केल्याने, कोणता जप केल्याने जंतू, जन्माला आलेला, जंतू म्हणजे काय तर जन्मधला ज आणि तू मधला त हे जर का घेतलं तर जो जन्माला येतो आणि ज ज्या येते, जन्माला येतो, आणि त तनोती किंवा तनुते, म्हणजे जो नुसताच जन्माला येतो आणि वाढतो त्याला जंतू म्हणा. जनन धर्म ज्याला आहे तो जंतू, अशी खरी व्युत्पत्ती आहे. पण विनोदाने किंवा अक्षरांवरनं व्युत्पत्ती करायची झाली म्हटलं तर जे जन्माला येतात आणि नुसतेच वाढतात ते जंतू आहेत, आणि जे जन्माला येऊन मुक्त होतात ते जीव आहेत. असं करा, कारण मोक्ष हा जीवाला आहे, जंतू काय आले आणि गेले, काही नाही त्याला. असो, किम जपन्मुच्यते जंतु म्हणजे कोणीही. जंतू हा शब्द तिकडे सांगायचा उद्देश हाच आहे. मग कोणताही का असे ना, पशु प्राणी यः कश्चित तृणभक्षी कीट असेल, काही असेल, तो देखील याच्यातनं मुक्तच कसा होऊ शकतो, कशा कोणत्या जपाने होतो. जन्मसंसार बंधनात, जन्म आणि संसाराच्या बंधनातून कोण मुक्त होतो. आणि मग याच्यावरती उत्तरं दिली गेली. प्रश्नांचा थोडा आता सखोल विचार करू. किमेकम दैवतम लोके, दैवत तो एकच देव कोण आहे. देव द्योतनात्मकत्वात, प्रकाशक. असा तो प्रकाशक म्हणजे काय तर माझ्या सगळ्या अंतःकरणातील वृत्ती असतील, इंद्रिय असतील, त्यांना चेतना देणारा, मला जाणीव करून देणारा असा तो कोण आहे. आणि ते अनेक नकोत, मला एकच काय ते पाहिजे.
आता समजा असं झालं, सगळा हा उत्सव आहे, तर मंडप बाहेर वगैरे गेला, मोठा मोठा मंडप झाला, विचार केला नाही, सगळीकडे असे छोटे छोटे दिवे लावण्याऐवजी एकच मोठा दिवा लाव. मग तो एक मोठा दिवा लावल्यानंतर छोट्या दिव्यांची आवश्यकता भासते का? नाही. एकाच मोठ्या दिव्याच्या प्रकाशात जर का सगळं काही प्रकाशित होत असेल तर आपण काय म्हणू, तो एकच दिवा आणू ना. तसा तो कोण एक आहे की ज्याच्यामुळे सगळं काही प्रकाशित होतं, सगळं काही आम्हाला अनुभव आले, तर आम्ही सगळं काही जाणतो, असा तो कोण आहे? हा पहिला प्रश्न. पुढे म्हणाले किंवाप्येकम परायणम. असंच ते एक परायण काय आहे? परम अयनम, पर अयन. अयन या शब्दाचा एक अर्थ होतो मार्ग. रामायण, रामाने आक्रमिलेला मार्ग, म्हणून ते रामायण तसं झालं. पण अयन या शब्दाचं एक आहे गंतव्यस्थान. पर अयन, असं काय ते पर अयन आहे? श्रेष्ठ गंतव्यस्थान आहे. म्हणजे काय? यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. जिथे गेलं असता मनुष्य काय किंवा तो जीव काय पुन्हा येत नाही, ते माझं परमधाम आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते, नाहीतर काय स्वर्गलोकी जाऊन परत येणं आहेच. येऊ लागती माघारे मृत्यूलोकी, ते परत येणं आहे. तसं नाही, ज्याला प्राप्त झाल्यानंतर आम्हाला आता परत यावं लागत नाही. बरं, अजून काय? असं ते कोण आहे की ज्याच्या गुणांची स्तुती केल्याने, स्तुवंत कम, कोणाची स्तुती केल्याने आणि कोणाची अनेक प्रकारे अर्चना केल्याने, मग बाह्य असेल नाही तर आंतरिक असेल, ती अर्चना केल्याने प्राप्नुय मानवा शुभम, लोकांना कल्याणाची प्राप्ती होते. आणि पाचवा हा प्रश्न, को धर्म सर्व धर्माणाम धर्मोधिकतमो मता. सगळ्यात श्रेष्ठ धर्म काय? सगळ्यात श्रेष्ठ असा कोण आहे? प्रत्यक्षात ज्या वेळेला धर्म या शब्दाचा अर्थ येतो, विचार येतो, त्यावेळेला पुण्य पापात्मक जो आहे त्यालाच धर्म म्हटलं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, सगळ्या धर्मांचा त्याग कर. सगळे धर्म म्हणजे काय? सगळे हे तुझे काही व्यवहार आहेत, सगळे ही जी काही पुण्याची साधनं आहेत, त्या सगळ्याचा तू त्याग कर. पाप पुण्यात्मक ही जी सगळी कर्म आहेत, त्या सगळ्या कर्मांचा त्याग कर आणि मला एकाला शरण ये. हा तिकडे सरळ अर्थ आहे. धर्म दोन सांगितले, एक प्रवृत्ती लक्षण आणि निवृत्ती लक्षण. भगवद्गीतेमध्ये किंवा शास्त्राचा विचार करत असताना कर्माकडे प्रवृत्त करणारा प्रवृत्ती लक्षण धर्म आणि भगवंताकडे घेऊन जाणारा, कर्मापासून निवृत्त करणारा निवृत्ती लक्षण धर्म, एवढे दोन आहेत. म्हणजे सगळं तुम्ही जे काही सांगितलं त्याच्यामधला सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि हे कोण विचारतंय? धर्म स्वतःच विचारतोय, सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि म्हणतात की म्हणजे पण मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. कशाच्या, कोणाचा जप केल्याने मनुष्य या संसारात तरुण जातो. भीष्म म्हणाले, जगत्प्रभुं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन नाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः. आधी 6व्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बघा, अनेक प्रश्न विचारल्यानंतर हे कौशल्य, उत्तर देणं आणि योग्य क्रमाने उत्तर देणं, हे देखील कौशल्य. भीष्मांनी आधी युधिष्ठिराचा विचार केला नाही. युधिष्ठिराच्या व्याजे, युधिष्ठिराच्या योगाने सगळ्या जगाला त्यांनी उपदेश केलाय, पण तो करत असताना त्यांनी अधिकाराच्या क्रमाच्या दृष्टीने चढत्या भाजणीने केलाय असाही विचार करा. म्हणून त्यांनी आधी काय म्हटलं? सगळ्यात सोपं साधन काय? जप. जप करणे सगळ्यात सोपं आहे. आणि तो कसा आहे, आपल्याला वाटतं आपण जप करतो, त्याच्यामध्ये पायऱ्या आहेत आणि त्या साधनेने आणि
कृत्य करण्यानेच पूर्ण होत असतात, प्राप्त होत असतात. म्हणजे कसं आहे, तर शास्त्रांनी मनुस्मृतीमध्ये याचा विचार आला. जप कसा आहे तर सांगितला, एक उघडपणे केलेला जप आहे, एक उपांशु जप आहे आणि एक मानस जप आहे. प्रकट केलेला जप, उपांशु जप आणि मानस जप. प्रकट केलेला म्हणजे शेजारच्या मनुष्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने बोलून केलेला, तो सामान्य जप आहे. सगळ्यांना करता येतो, सगळ्यांनी करावा. का करावा? ते केल्याने आपण जागे राहतो, बाकी काही नाही. आणि त्यातही आपल्या आवाजाने शेजारचा जागा राहतोच राहतो. कारण काय, आमच्या शाळेत असताना शिक्षकांनी आमच्या सरांनी कान टोचले होते. त्या वर्गाच्या सामूहिक गाण्याच्या स्पर्धा असायच्या. काहीतरी झालं, शिक्षक आले, म्हणाले तुम्हाला वाटतं तुम्ही गोड गाता, पण सामूहिक गाता म्हणून तुम्हाला कळत नाही तुम्ही किती भेसूर गाता. ते बेसूर म्हणालेच नाही, भेसूरच म्हणाले. तसं आहे, सगळ्यांबरोबर गात असताना आपला स्वर लागलाय की नाही हे आपल्याला कळत नाही, पण आपल्या स्वराने शेजारचा जागा राहतो ह्याचं पुण्य आपल्याला पदरी पडतं. असो, पण तो प्रकट जप झाला. ह्याच्यातनं पुढे काय, ते म्हणाले तो प्रकट जप करायची जिभेला सवय लागली. ते जीभ ही काय स्नायू आहे, त्याला सवय लागली की ज्या वेळेला तुम्ही वेगाने म्हणू लागता ना, त्यावेळेला ती जीभ त्याच्यानुसार वळते, अक्षर खात नाही. बरोबर आहे. एवढे तासनतास जप केल्यानंतर तिला भूक लागणार नाही का? मग ते खाणार काय दुसरं? शेवटी अक्षरच खावी लागणार, पण ती खात नाही, कारण तिला ही सवय होऊन जाते. म्हणून लक्षात घ्या, नवीन जप असेल तर पटापट म्हणता येत नाही. त्याची आता मग सवय झाल्यानंतर मग काय सांगितलं, आता ज्या वेळेला तुम्ही एकांतात बसलेले आहात, एकटे बसलेले आहात, त्यावेळेला उपांश करा. कारण मोठ्याने म्हणायचं म्हटलं की त्याच्यामध्ये दम लागतो, कष्ट जास्त होतात, साहजिक आहे, स्वाभाविक आहे. मग अधिक काळ करायला त्रास होतो. म्हणून काय सांगितलं, उपांश म्हणजेच एवढ्या मोठ्याने म्हणावं, आपण म्हणतो ना पुटपुटायचं. म्हणजे काय, तर ते आपल्यालाच ऐकू येईल असं. हा झाला उपांश जप. त्याच्या पुढे म्हणाले अजून काय, याच्यापेक्षा सहस्रपटींनी उत्तम आहे तो मानस जप आहे. पण मानस जप कसा असला पाहिजे, त्यामध्ये प्रत्येक अक्षर अंतःकरणात प्रकट झालं पाहिजे. म्हणजे मनामध्ये तो म्हटला गेला पाहिजे, त्याचे पडसाद, तो नाद अंतःकरणातल्या त्या वृत्तींवरती, विचारांवरती पडला पाहिजे, तो उत्पन्न झाला पाहिजे नाद, तर ते खरं. आता मानसिक तर काही मी प्रात्यक्षिक करून दाखवू शकत नाही, कारण मी मनात म्हटलं तरी तुम्हाला कसं कळणार ना. पण निरीक्षण करून पहा, कधी कधी मनातल्या मनात म्हणत असताना आपल्याला वाटतं आपण म्हटलं, परंतु काही अक्षर ती अशी आपसूक अशीच निघून जातात, काही शब्द असेच निघून जातात. नाही, ते काळजीपूर्वक म्हटलं पाहिजे. ती मनाला सवय लागल्यानंतर मग तिकडे वेग वाढवा, आधी वेग वाढवू नका. बाहेर म्हणत असतानाचा जो वेग आहे तोच तेवढा ठेवायचा. असो, पण तो मानसिक जप जो सांगितला तो अजून वरचा सांगितला. म्हणजे ही पुन्हा एक प्रगती आहे. अत्यंत सुलभ साधन ठेवून, अत्यंत सुलभ साधन देऊन योग्यांनाही जी गती प्राप्त होते, ती गती या जपातनं आपल्याला प्राप्त होत असते. पण तो अशा प्रकारे करत गेलं तर, आणि ते सोपं साधन आधी उद्देशित करत असताना, सांगत असताना भीष्म म्हणतात, जगत्प्रभुं देवदेवं अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन् नाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः. ते जो जगत प्रभू आहे, जगाचा प्रभू. प्रभू म्हणजे काय, गतिर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. कसा आहे तो, पर्वते बैसका न संडावी, समुद्रे रेखा न ओलांडावी. पर्वत आपली जागा सोडत नाहीत, समुद्र रेखा ओलांडून येत नाही. काकांबरोबर गप्पा चालू होत्या त्यावेळेला, ते म्हणाले नाही, हा समुद्र रेखा ओलांडून येत नाही. म्हटलं खरं आहे, भगवंताची आज्ञा आहे.
आणि त्या भगवंताची आहे की नाही माहिती नाही. लक्ष्मीनारायणाची तर आज्ञा नक्कीच, तो इकडे ओलांडून यायचा नाही. त्या भगवंताची आज्ञा आहे. हे काय, हे प्रभुत्व आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी, तो प्रभू आहे म्हणून नाही होत आहे. असा काय जगत प्रभू, जगाचा प्रभू, ज्याच्या योगाने अरे झाडाचं पान देखील हलतं, ते ज्याच्या आज्ञेने चालतं, ते आपले भगवंत आहेत. मी सांगितल्यावरती वारा व्हायला लागतो, मी सांगितल्यावरती पाऊस पडतो. आता मी सांगितल्यावरती म्हणून आता म्हणाल भरपूर पाऊस दिला देवाने नाही, देवाने भरपूर पाऊस पडला नाही. देवाने सांगितलं पावसाला तू भरपूर पड का? कारण इकडल्या लोकांची कर्म अशी आहेत. त्या भगवंताच्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही हे म्हणत असताना शास्त्रांनी एक विचार केला. ते म्हणतात भगवंताच्या ठिकाणी वैषम्य नैर्घृण्य दोष नाहीत. आता हे काय म्हणाल तर लक्षात घ्या. वैषम्य म्हणजे विषमता, पार्शालिटी. सोपं सांगतो, पार्शालिटी म्हटल्यावरती पटकन कळतं. भगवंत इम्पार्शल आहेत, म्हणजे त्यांच्या ठिकाणी विषमता नाही आणि नैर्घृण्य नाही. तर घृण नाहीत, ते दुष्ट नाही. कशावरून म्हणतात तर म्हटलं दोन गोष्टी ते करत नाहीत. काय? अकृत अभ्यागम आणि कृत विप्रनाश. हे शब्द कानावर पडून जावेत, संस्कार हवेत म्हणून सांगतोय, पण अर्थ सोपा आहे. आपण केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतंच आणि आपण न केलेल्या कर्माचं आपल्याला कधीही फळ मिळत नाही. सोपा नियम आहे. आणि हा एकदा पटला आणि हा मान्य केला ना की आपलं अर्धायुष्य सुखी होतं. मी केलेल्या कर्माचं फळ मला मिळणारच आहे आणि मी न केलेल्या कर्माचं फळ मला कधीही मिळणार नाही. त्यामुळे ह्याचा पुढचा जो विचार आहे तो महत्वाचा. मला प्राप्त झालेल्या दुःखासाठी इतरांना जबाबदार धरायचं नाही, कारण तो माझ्याच कर्माचा परिणाम आहे. आणि मला प्राप्त झालेल्या सुखाला एक लक्षात घ्यायचं, भगवंतांनी ते दिलंय कारण कुठेतरी आधी मी पुण्य केलंय. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददात्येव कुबुद्धिरेषा अहम करोमि इति वृथाभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. सुख देणारा दुःख देणारा दुसरं कोणी नाही, ते आपलंच आपल्याला प्राप्त होत असतं. परो ददात्येव कुबुद्धिरेषा. दुसरा मला सुख देतो किंवा दुःख देतो, दुसरा आपण दुसरा आपल्याला सुख देतो म्हणतच नाही. सुख हे माझ्यामुळेच प्राप्त झालं, दुसरा देणं दुःखच देतो असं आपण म्हणतो, तसं नाहीये. दुःख दिलं तर दुसऱ्याने, सुख दिलं तर ते माझं, तसं नाही. सुख देणारही कोणी नाही, दुःख देणारही कोणी नाही. भगवंत म्हणतात मी कोणाला सुख देत नाही, दुःख देत नाही, की कोणाचं सुख घेत नाही की दुःख घेत नाही. लोकांना असं वाटतं त्याला मी काय करू. ते म्हणतात परोदत ही काय कुबुद्धिरेषा स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोक अहम करोमि ते वृथा अभिमान. मी करतो असा हा लोकांचा जीवांचा वृथा अभिमान आहे आणि त्या कर्माने सगळे बांधून दिलेत आणि प्रत्येकाच्या कर्माचं फळ देण्याला मी बद्ध आहे, तो द्यावाच लागतं. मग भगवंत तरी त्याला काय करतील. असे ते भगवंत आहेत, जगत प्रभू आहे, देवदेवम, देवांचेही देव आहेत. कसे आहेत? अनंत आहेत, पुरुषोत्तम आहेत, उत्तम पुरुष आहेत. आणि त्यांचं सहस्रनाम घेऊन, 1000 नामांचा म्हणजे हा विष्णू सहस्रनामाचा जप करून जो कोणी त्यांची प्रार्थना करतो, जप करतो, सर्व दुःखातिगो भवेत, तो सगळ्या दुःखांच्या पलीकडे जातो. पूज्य अदा आठवले किंवा वरदानंद भारतींच्या चरित्राचा आपण विचार केला तर त्यांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं ते नेहमी विष्णू सहस्रनामाचा जप करीत असत. 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणावं असा त्यांचा आग्रह असे. आता ते 12 वेळेलाच का म्हणायचं ह्याचं काही मला तेव्हा कोडं उलगडलं नाही, कधी प्रश्नही पडला नाही खरं तर. पण नंतर एकदा एके ठिकाणी प्रवचनात ऐकत असताना मला त्याचा अर्थ उमगला. जे संन्यासी आहेत, आता संन्यासामध्ये प्रकार आहेत. संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर परमहंस, कुटीचक, बहुदक बरेच विचार आहेत. पण त्यांना एक सांगितलंय 12,000
प्रणवांचा जप करायला सांगितलंय. 12,000 प्रणव म्हणजे ओंकार, त्याची उपासना सांगितली आहे. आणि ती अत्यंत कठीण आहे, सोपी नाही. सामान्यांनी त्यांच्या भानगडीत पडू नये. 12,000 प्रणव, 12,000 ओम, सोपं आहे. 12,000 ओम 12,000 वेळेला म्हणायचं. प्रत्येक ओम जो आहे त्याच्या तुल्य असणार आपल्याला उपलब्ध काय आहे? भगवंताचं नाम आहे. म्हणजे भगवंताचं नाम किती वेळेला म्हटलं गेलं पाहिजे? 12,000 वेळेला म्हटलं गेलं पाहिजे. आता ते 12,000 वेळेला म्हणायचं. नुसतं ओम नमः शिवाय म्हटलं तरी बापरे, कारण आधी ओम लागतं आणि नमः लागतं प्रत्येक नावाला मागे, त्यात पुन्हा ओम आलाच. मग काय करा? भीष्मांनी आपल्यावरती कृपा केली. ते म्हणाले विष्णू सहस्रनाम म्हणा. एकदा विष्णू सहस्रनाम म्हटलं की किती नावं घेतली गेली? 1,000. 12 वेळेला म्हटले की 12,000 झालं. म्हणजे त्यांना 12,000 ओंकाराचा जो जप सांगितला तो आपल्याकडे 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हणून सहज होतोय. अशी ती संगती आहे. म्हणून ते 12 वेळेला म्हणत असावं माहिती नाही. हे मला वाटलं, मला असा तो अर्थ संगती अशी वाटली. परंतु 12 वेळेला विष्णू सहस्रनाम म्हटल्याने काय तर ते स्वतःच साक्षात आपल्याला समोर उदाहरण आहेत. तर असं त्या विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने होतं काय? सर्व दुःखात गोभवेत. तो मनुष्य सगळ्या दुःखातनं तरून जातो. तमेवच अर्चयन नित्यम. आता चौथा प्रश्न, कोणाची पूजा केल्याने? जप अत्यंत सोपा आहे, त्याला काही साधन लागत नाही, काही कष्ट नाही आहेत. पण जपाला जेवढं ते साधन अत्यंत सोपं असतं तेवढेच त्याच्यामध्ये येणारी विघ्न देखील कठीण असतात आणि ते आपल्याला कळत नाहीत. जप करत असताना लक्ष इकडे तिकडे विचलित होतं, इकडे तिकडे जातं, भरकटतं मन. मग त्याला बांधून ठेवायचं असेल तर काय करा? म्हणून ज्या वेळेला जपाबरोबर अशा म्हणण्याबरोबर एखादी कृती जोडली जाते, मग एखादा स्तोत्र म्हणत असताना, एखादा मंत्र म्हणत असताना अक्षता व्हायच्यात, फुलं व्हायची आहेत, गंध लावायचा आहे, हे ज्या वेळेला एक येतं त्यावेळेला आपल्याला इकडे तिकडे मन भरकटवून चालत नाही, इकडे तिकडे देऊन चालत नाही. ते अजून केंद्रित करावं लागतं. पूजा करायची म्हटल्यावरती अंघोळ करून बसावं लागतं, सगळी साधनं गोळा करावी लागतात. त्यामुळे त्या दृष्टीने ही थोडी कठीण पायरी आहे. सगळी शुचिर्भूतता पाळायची, येऊन बसायचं. म्हणून अर्चयंतः, अर्चना करत असताना, मग ते पत्रम पुष्पम फलम तोयम कसंही असलं तरी त्यामध्ये ती कृती आहे, कृती जोडली गेली. मग त्याच देवाची पूजा करत असताना कोणता? जगत्प्रभुम देवदेवम असा जो आहे, तमेव च अर्चयन नित्यम भक्त्या पुरुषमव्ययम. भक्तीने जो त्याची पूजा करतो, त्याचं ध्यान करतो, यजमानस्तमेवच. म्हणजेच काय तर त्याच अव्यय, अविनाशी, अविक्रिय असा जो परमात्मा आहे त्याचीच पूजा करा. पूजा करत असताना तोच तो अव्यय अविनाशी परमात्मा आहे, तोच माझ्यासमोर प्रकट झालेला आहे, हे ध्यान करा. आता ती पूजा करत असताना पुढे मग काय करा? आता पूजेमध्ये मन एकत्र झालं, केंद्रित झालं. हे काय आहे? पूजा करणं आपल्याला वाटतं सोपं आहे, पण पूजा करणं हे देखील कौशल्य आहे. आणि खरोखरच छान पूजा करणारे जर का तुम्हाला दिसले ना तर कौतुकाने पाहत राहावं असं वाटतं. म्हणत असताना त्यांच्या होणाऱ्या हालचाली, गंध लावत असताना नाजूकपणे जाणारा हात, मग तो इथे तिथे जात नाही. मग ते गंध बरोबरच लागलं पाहिजे. दोन भुवयांच्या मध्ये ते लागत असताना मग त्याच्यामध्ये अर्ध डोळ्यावर सरकलंय किंवा नंतर ते पाण्यात अगदी पातळ भिजल्याने त्याचा तो पाण्याचा थेंब गळून नाकावरनं खाली आलाय, हे असं त्या ठिकाणी काही नाही. फुलं वाहत असताना देखील छान ती कसं होतं, मूर्ती एवढी असते आणि त्याच्यावरती एवढं मोठं फुल वाहिलं जातं, तसंही नाही. ती फुलं वाहत असताना अगदी साटोपपणे छान ती लहान मोठं, मोठ्या मूर्तीला मोठं फूल, लहान मूर्तीला लहान फूल,
असं ते सगळं वाहत असताना पाहिलं की असं आपल्यालाही कौतुक वाटतं, काय किती छान आहे. पण ती आवड असावी लागते, ते उपजत असावं लागतं, तिकडे ते एक व्हावं लागतं. ही पूजा आहे. पण आता यामध्ये जेव्हा ते शरीर एक होतं, मन एक होतं, त्यावेळेला मग काय करा? स्तुती करा आता भगवंताची. स्तुवंतम. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याची स्तुती करा. कोण? अनादि निधनम विष्णू. तो जो अनादि निधन आहे. अनादि निधन म्हणजे तर म्हणाले ज्याच्या ठिकाणी षड्भाव विकार नाहीत, म्हणजेच 6 विकारांनी आपलं शरीर निर्माण होतं किंवा आपल्या ठिकाणी 6 विकार आहेत. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति. आपण जन्माला येतो, जायते, मग अस्ति मरेपर्यंत राहतो, वर्धते वाढतो, विपरिणमते आपल्यामध्ये विकार निर्माण होतात, अपक्षीयते शरीराचा क्षय होऊ लागतो आणि विनश्यति आपल्याला मृत्यू प्राप्त होतो. या 6 विकारांमधून आपण जातो. या विकारांनी जो रहित आहे, जो अनादि निधन आहे, ज्याला आदि नाही, ज्याला अंत नाही आणि जो सगळ्यांचं परमधाम आहे, असा जो परमात्मा आहे तो कोण आहे? विष्णू आहे. विष्णू व्यापकत्वात विष्णू व्यापक आहे. असा जो तो परमात्मा आहे, सर्व लोक महेश्वर आहे. आणि कसं आहे? लोकाध्यक्षम, सर्व लोकांचा अध्यक्ष आहे, प्रमुख आहे. त्याची नित्य स्तुती केल्याने मनुष्य सर्व दुःखात तिगो भवेत. सर्व दुःखातून तो पार जातो. त्यामुळे त्या परमात्म्याचीच कोण आहे तो? अनादि निधनम विष्णुम जगतप्रभुम देवदेवम कर्माध्यक्षम लोकाध्यक्षम असा जो आहे त्याचीच पूजा करा आणि त्याचीच स्तुती करा. म्हणजे काय? भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय, ते म्हणतात भजन्ते अन्य देवता क्षिप्रम हि मानुषे लोके. ते भजन्ते अन्य देवता, ते म्हणाले ते अन्य देवतांचं भजन करतात. म्हणजे झालं काय? म्हणून थितया माते चुकले इच्छिताती स्वर्ग सुखाते. माऊलीने त्याखाली विचार करत असताना म्हणालेत, आणि मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसता त्यासी पुण्य असे म्हणता जीवन तुटे काही. अरे त्याला ते पुण्य म्हणतात, आम्ही पुण्यकर्म करतो, पण काय करतात? छोट्या छोट्या कारणांसाठी अन्य अन्य देवतांची पूजा करतात. अन्य अन्य म्हणजे या ठिकाणी देवी गणपती असं घेऊ नका. जे कनिष्ठ देव आहेत म्हणा, कारण त्या ठिकाणी ज्या उपासनांचा किंवा कर्मांचा विचार झाला, त्या ठिकाणी वरुण देवतेसाठी केलेली प्रार्थना, इंद्रासाठी केलेली प्रार्थना, या सगळ्यांचा विचार आहे. कशासाठी? पाऊस पडू दे, पाणी मिळू दे, पीक चांगलं होऊ दे, हे होऊ दे, ते होऊ दे, यासाठी केलेल्या ज्या पूजा आहेत. आणि त्यासाठी त्या देवतेच्या एका अंगाचा केलेला जो विचार आहे त्याबाबत भगवंत म्हणतात. प्रत्यक्षात त्या देवतांची पूजा करत असताना आपण कोणाची पूजा करतोय? भगवंताचीच तर पूजा करतोय. पण मजची माझी असता जेणे मी दुरावे पंडुसुता, केवळ त्या इच्छेपोटी भगवंत आपल्यापासून दूर जातो, तसं इथे नाही. ही पूजा म्हणून कोणाची सांगितली? त्याचीच. तो परमात्माच त्या पूजेमध्ये आला पाहिजे. त्याचीच पूजा करा, त्याचीच स्तुती करा. तमेव चार्चयन् नित्यम यश्चापरिकम तमेव चार्चयन् नित्यम. त्याचीच नित्य पूजा करत असताना, अर्चना करत असताना भक्त्या पुरुषम अव्ययम, जो भक्तीने त्या अव्यय पुरुषाची उपासना करतो, पूजा करतो. पुढे म्हणाले तो कसा आहे? अजून त्याची लक्षणं सांगितली. ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानां कीर्तिवर्धनम लोकनाथम महद्भूतम सर्वभूत भवोद्भवम. तो परमात्मा सर्वभूत उद्भव आहे. त्याला नावच भगवंत दिले ना. भगवंत म्हणजे काय? आपण म्हणतो भगवंत, तर तो भगवंत म्हणजे ज्याच्या ठिकाणी 6 भग आहेत.
सहा भग काय आहे? ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशः श्रियः वैराग्यश्चाथ मोक्षश्च षण्णाम भग इति रणात्. त्याच्या ठिकाणी संपूर्ण वैराग्य, संपूर्ण ऐश्वर्य, सगळं ज्ञान, सगळी श्री, सगळी संपत्ती, सगळा धर्म, हे सगळं ज्याच्या ठिकाणी आहे तो भगवंत आहे. समग्र ऐश्वर्य, समग्र यश, ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य, सगळा धर्म, यशसः सगळं यश, सगळी श्री, सगळं वैराग्य किंवा ज्ञान आणि मोक्ष, ज्ञान आणि मोक्ष एका ठिकाणी, आणि संपूर्ण वैराग्य आणि सगळं ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्याला भगवान म्हणा. किंवा सांगितलं उत्पत्तीम प्रलयम चैव भूतानाम आगतिम गतिम वेत्ति विद्याम विद्यांच सवाच्यो भगवान इति. हा भगवान, भगवंत कोण आहे? ज्याला भूतानाम आगतिम गतिम, भूतांचं येणं जाणं कळतं ना, तो भगवंत आहे. मग आता हे सांगून झाल्यानंतर 5व्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. आता 5वा प्रश्न काय होता? म्हणतायत सर्व धर्माणाम परमः, कोणता धर्म आहे? परमोधिक एष को धर्म सर्व धर्माणाम धर्मोधिकतमो मतः. सगळ्यात परम श्रेष्ठ धर्म कोणता आहे? भीष्म उत्तर देतात एष मे सर्व धर्माणाम धर्मोधिकतमो मतः यद्भक्त्या पुंडरीकाक्षं स्तवैः अर्चेन नरः सदा. स्तवैः अर्चेन नरः सदा. या सगळ्यांमध्ये जी काही धर्म सांगितली, लक्षणं सांगितली, त्यामध्ये सगळ्यात मोठा, सगळ्यात श्रेष्ठ धर्म काय आहे? तर जे यद्भक्त्या पुंडरीकाक्षम, भीष्मांनी शब्द वापरला पुंडरीकाक्ष. पुंडरीकाक्ष म्हणजे त्या हृदय कमलामध्ये राहणारा जो भगवंत आहे, जो परमात्मा आहे, त्याचं जे ध्यान करतात, भक्तीने त्याचं गुणसंकीर्तन करतात, त्याची स्तुती करतात, हा जो धर्म आहे ना, तोच सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. त्यांनी असं सांगितलं नाही मोक्षाची प्राप्ती करणं हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. साध्य सांगितलं नाही, भीष्मांनी साधन सांगितलं. काय करा? आतापर्यंत हे सगळं जे बाहेर चालू होतं, तो परमात्मा पुंडरीकाक्ष आहे, आपल्या हृदय कमलामध्ये विराजमान आहे. तिथे त्याचं ध्यान करा, तिथे त्याची स्तुती करा, तिथे त्याची पूजा करा. हाच सगळ्यात मोठा श्रेष्ठ धर्म आहे. मी सांगितल्यानंतर आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात. म्हणतात किंवाप्येकं परायणम. एकच परायण असं काय आहे? म्हणाले परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम. जे परम असं महत् तेज आहे. महत् तेज म्हणजे ज्याच्या तेजामुळे सगळ्या भूतांना, पदार्थांना तेज प्राप्त झालेला आहे असा तो. ज्याच्या असण्याने सगळं काही प्रकाशित होतं असा तो. एक जण त्या प्रदर्शनाला गेला. शीश महल होता, आरशाचा महाल होता. छोटे छोटे आरशांचे तुकडे लावून बऱ्याच गोष्टी अशा तिकडे मांडून ठेवलेल्या होत्या. सगळं असं छान झगझगत होतं, चमकत होतं, छान दिसत होतं. तो तिकडेच आत फिरत राहिला. उशीर झाला त्याला बाहेर पडायला. तो प्रदर्शन मांडणारा होता, त्यालाही माहिती नव्हतं. त्याने दिवे बंद केले. दिवे बंद केले, अंधार झाला. आता याला बाहेर पडायचा रस्ता सापडेल का हो? नाही सापडणार. का नाही सापडणार? छान एवढे चमकत होते ना आरसे. काय झालं? रस्ता का नाही सापडणार? त्याचं कारण असं आहे, तो आरशांमध्ये प्रकाश होता, तो त्यांचा नव्हताच ना. तो त्या दिव्याचा होता. तोच दिवा गेला तर आता हे आरसे तरी काय करणार? असं जो आहे की ज्याच्या तेजामुळे
सूर्यचंद्रादिकांनाही तेज प्राप्त होतं, तो परमात्मा आहे. असा तो परमं यो महत्तेजा, जो परम तप आहे, जो परम महत ब्रह्म आहे. महत ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, ते परब्रह्म जे आहे ते. परमं यः परायणम, तेच ते परायण आहे. तो जो परायण परमात्मा आहे, तोच भूतांचं गंतव्यस्थान आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आणि मग उत्तर देताना, प्रश्न करताना पुन्हा विचारलं गेलं, हे सगळं बरोबर आहे भीष्म, परंतु माझा एक प्रश्न राहिला, किमेकम दैवतम लोके, ते एक दैवत काय? म्हणाले, ते एक जे दैवत आहे ना, तो कृष्ण परमात्मा आहे, दुसरं काही नाही. त्या एका देवतेला, एक जो कोणी देव आहे ते जर का तुला जाणायचं असेल तर तुला एवढंच सांगतो, तो एक म्हणजे कोण आहे? यतः सर्वाणि भूतानि भवन्त्याद्युगागमे यस्मिंश प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये. इथे सगळा हा वेदांत येतो. बघा, सुरुवात नामजपापासून झाली, एक एक पूजा सांगितली, अर्चा सांगितली. मग ते पूजन अर्चन आधी बाहेर होतं, ते आत सांगितलं. ते आत सांगितल्यानंतर आता म्हणतात, कोण येतो? जगत प्रभुम देवदेवम. ते सगळं सांगून झालं. यतः सर्वाणि भूतानी, यतः ज्याच्यापासून, सर्वाणि भूतानी सर्व भूते, भवंती जन्माला येतात. कधी? युगागमे, युगाची प्राप्ती झाली असता, सृष्टीची उत्पत्ती सुरू झाली की ज्याच्यापासून सगळे उत्पन्न होतात. आणि युग संपल्यानंतर युगक्षये यस्मिंश प्रलयं यान्ति, ज्या ठिकाणी ती पुन्हा लयास प्राप्त होतात, असा तो. आता हे सगळं जे आहे का ना, एका फक्त उदाहरणात सांगतो म्हणजे सोपट लक्षात येईल. पूजेला बसले. पूजेला बसल्यानंतर तर सुरुवात केली, आचमन झालं, प्राणायाम झालं, सगळं झाल्यानंतर आता गणपतीची पूजा करायची. तर सुपारीच नाही. आता काय करायचं? पण पूजा करणारा हुशार होता, सुज्ञ होता. त्याने काय केलं, गुळ खोबरं ठेवत असताना खोबऱ्याबरोबर गुळाची ढेप ठेवली होती. त्यातलाच एक गुळाचा खडा घेतला, त्यालाच सोंडेसारखं केलं, तोच गणपती म्हणून ठेवला. सगळं झालं, नामार्चना झाली, अक्षता वाहिल्या, फुलं वाहिली. आता गणपतीला प्रसाद दाखवायची वेळ आली ना. आता काय करा? तोपर्यंत कोणीतरी गुळाची ढेप, अख्खा गुळाची ढेप कशाला ठेवली म्हणून उचलून घेऊन गेला होता. आणि आपलं लक्ष नसेल तर पूजेत हे काही होऊ शकतं. आता विचार करायला लागले, आता काय करा? मग त्यांनी बघितलं, बरोबर आहे, गणपतीची आपण ती मूर्ती बनवली आहे खरी, पण पोट जरा जास्तच मोठं झालंय. म्हणून त्याच्या पोटाला चिमटा काढला आणि त्याचाच प्रसाद त्याला दाखवला. झाल्यानंतर शेवटी काय, तो सगळा प्रसादच होणार आहे ना. ते असं आहे सगळं काय, शेवटी गुळच आहे. पण त्यातच नो गणपती आला, त्यातच तो प्रसाद झाला, त्यातच त्यातला प्रसाद, त्याचाच तो गणपती. हे असंच आहे. ही सगळी भूत त्याच्यापासूनच आली, त्याच्यामुळे आहेत आणि शेवटी जाऊन त्यालाच मिळणार आहेत. कारण सगळ्यात शेवटी तो गुळ काय आपण टाकून देणार नाही. त्या गुळाची ढेप ज्या शिऱ्यामध्ये जाणार आहे किंवा ज्या खिरीत जाणार आहे, तिथेच हे पण जाणार आहे. सगळं तिकडनं आले तिकडेच गेलं. किंवा परिचयाचं उदाहरण, मातीपासून मडकी बनवली, पटलं नाही म्हणून मोडलं, पुन्हा मातीच झाली.
तसं आहे, ज्याच्यापासून ही सगळी जयापासून सकळ महिमंडळ हे झाले रे, तो हा पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीसी. त्याच्यापासून हे सगळी भूत झालेली आहेत. भवन्त्याद युगागमे यस्मिंश्च प्रलयम यान्ति पुनरेव युगक्षये. युगाच्या अंती ती त्याच्यामध्येच लीन होतात. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रम मे शृणु पापयापहम. असा तो जो परमात्मा आहे त्याचं सहस्र नाम मी तुला सांगतो, ते तू ऐक. म्हणजे ही सगळी मोठी यादी, हे सगळी उत्तरं सांगून झाल्यानंतर भीष्म म्हणतात, हे जर का कठीण वाटत असेल तर अत्यंत सोपं सांगतो की 1000 नावं तू घे की यामध्ये हे सगळं आलं. पण केवळ सहस्रनाम म्हटल्याने तसं नाही, त्यांचा अर्थ जाणून करत गेलं ना की हे अत्यंत सोपं होतं, सुलभ होतं. हे सगळं काही त्याच्यामध्ये येतं. म्हणून म्हणतात तस्य लोकप्रधानस्य, तो जो लोकप्रधान आहे, जगन्नाथ आहे, त्या विष्णूचं हे जे सहस्र नाम आहे, जे पापाचं हरण करणारं आहे, ते मी तुला सांगतो, ते तू ऐक. यानी नामानी गौणानी. गौण म्हणजे दुय्यम नव्हे, गौण म्हणजे गुणसंबंधी, त्याच्या गुणांचं वर्णन करणारी ही जी नामं आहेत, जी सगळ्यांना प्रसिद्ध आहेत, ऋषींनी, संतांनी, मुनींनी ज्याचं गायन केलं आहे, मी तुला ती सगळी सांगतो, असं म्हणून भीष्मांनी धर्मराजाला त्या विष्णू सहस्रनामाचा उपदेश केला. म्हणजे शेवटी प्रश्न विचारले गेले 6, त्याची 6 वेगळी उत्तरं दिली गेली, पण शेवटी एकच म्हणून शेवटी सांगत असताना भीष्मांनी काय सांगितलं, ते म्हणाले विष्णू सहस्रनाम, भगवंताचं नाम घ्या. पण मग आता मी उलटा विचार सांगतो, भगवंताचं नाम हे एकच आहे आणि उत्तर असेल तर ते कोणत्या 6 प्रश्नांचं उत्तर आहे हे लक्षात घेऊन भगवंताचं नाम घ्या. काय आहे, शास्त्रामध्ये मीमांसा करत असताना, आता हे थोडं जरा ना बुद्धीला खाजवणं आहे, पण ते आवश्यक आहे म्हणून फक्त सांगतो, कारण आता मलाही राहवत नाहीये. तर कसं आहे, मी तुम्हाला अगदी सोपं सांगतो. प्रणव जोशी, उत्तर आहे प्रणव जोशी. आता या उत्तराला किती प्रश्न असू शकतात? कोण बोलताय? प्रणव जोशी. मगातपासून कोण बडबडताय? प्रणव जोशी. कोण मुख्य प्रवचनकार कोण आहेत? प्रणव जोशी. मुंबईहून कोण आलेत? प्रणव जोशी. 3 दिवस कोणी प्रवचन केलं? बरोबर. पण प्रत्येक प्रश्नाचा विषय वेगळा आहे की नाही? मुंबईहून कोण आलेत? मग वेल्लूरहून कोण आलेत? असगोल्याहून कोण आलेत? तळीहून कोण आलेत? विषय वेगळा झाला. कुठून कोण आलेत हा तिकडे विषय झाला. प्रवचन करणारे कोण आहेत? विषय वेगळा झाला. आलं लक्षात? म्हणजे उत्तर एकच असलं तरी ज्या वेळेला आपण प्रश्नाचा संदर्भ घेतो त्यावेळेला ते जे उत्तर आहे ते आपल्याला विशेषत्वाने प्रकर्षाने लक्षात येतं, त्याचा अधिक अर्थ आपल्याला प्रकट होतो. तसंच हे विष्णू सहस्रनाम असेल ना, तर भगवंताचं एक कोणतंही नाम असेल, ते या 6 प्रश्नांच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यातला जो गर्भित अर्थ आहे तो आपल्याला विशेषत्वाने प्रकट होऊन जाणवतो. आणि मग त्याचा होणारा आपल्या साधनेवरती म्हणा आणि आपल्या साधनांच्या प्रगतीवरती म्हणा, साधनेच्या प्रगतीवरती म्हणा, होणारा जो परिणाम आहे तो अधिक वेगाने होऊ लागतो आणि तो फार मोठा असतो. म्हणून 6 प्रश्नांच्या अनुषंगाने नामाचा विचार करत असताना 6 प्रश्नांचं हे एकच उत्तर आहे, ते भगवंताचं नाम आहे. हा विचार इथे प्रकट करण्याचा प्रयत्न केला. भगवान श्री लक्ष्मीनारायणांच्या कृपेने इथे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये, लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या ठिकाणी मला ह्या 3 दिवसांची ही सेवा सादर करण्याची संधी मिळाली. ही भगवंताची कृपा आहे. कारण म्हटलं तर अनेक वर्षांपासून इथे काही
सेवेसाठी येतोय किंवा अनेक वर्षांपासून इथे कोणाकडे येणं जाणं असं काही नाही. अचानक ओळख म्हटलं तर तसंही नाही. विषय निघाला. खरे काकांनी विचारलं की उद्धव काकांमुळे त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी विचारलं. म्हटलं अरे वा, छान आहे, आनंद आहे, येतो. परंतु तसं असताना देखील केवळ तेवढ्यावरती भागत नाही. सगळं हे जे विश्वस्त मंडळ आहेत, अध्यक्ष आहेत, सगळे या मंदिराचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनीही अत्यंत आवर्जून कोणीतरी वेगळं, कोणीतरी नवीन असं जाणून, काही पूर्वीची ओळख नसताना, काही माहीत नसताना मला येऊन इथे सेवा सादर करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. कारण पहिल्या दिवशी म्हटलं तसं, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते आगण. श्रोताच ऐकायला नसेल तर आम्ही तरी चिंतन करावं कोणापुढे आणि मांडावं का? आणि ज्या वेळेला असा सुजाण श्रोता मिळतो त्यावेळेला वेगळं काहीतरी चिंतन करण्याची उर्मी, स्फूर्ती प्राप्त होते आणि ते चिंतन केलं जातं. कारण कारणाशिवाय कार्य घडत नाही आणि श्रोता असल्याशिवाय वक्त्याला चिंतन करता येत नाही. भले वक्ता एखादा म्हणेल दिवसभर आम्ही चिंतन करत असतो, परंतु चिंतन करतो का आम्ही झोपा काढतो हे तर आम्हालाच आमचं माहिती. त्याला लोकांना वाटतं हे समाधीत बसलेत, समाधीत गेलेत, पण तसं नसतं. काही का असे ना, परंतु या ठिकाणी आणि विशेषत्वाने गुहागर सारख्या ठिकाणी लहानपणी वाचनामध्ये आलं होतं. गुहागरचं मंदिर, तो किनारा, परिसर सगळं त्या गोष्टींमध्ये वाचलं. पण इथे या निमित्ताने प्रत्यक्ष यायची आणि सगळं हे पाहायची संधी मिळाली. त्याबद्दल मी भगवंताचा आणि तुम्हा सर्वांचा खरंच ऋणी आहे. कारण अशी संधी भाग्यवंतालाच मिळू शकते आणि ती संधी मला प्राप्त झाली, हे माझ्या पूर्व सुकृताचं फळ आहे आणि त्याचं स्मरण करतो. ही सेवा देत असताना जे काही 3 विषय मांडले, त्या विषयांमध्ये जर काही त्रुटी राहिली असेल किंवा अनवधानाने काही जर चुकीचं सांगितलं गेलं असेल, अशास्त्रीय जर काही सांगितलं गेलं असेल, तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जे काही चांगलं सांगितलं गेलं, जे काही चिंतन प्रकट केलं गेलं, तो गुरुपरंपरेचा आशीर्वाद आहे, ती गुरुपरंपरेची कृपा आहे. कारण त्यांच्याकडनं शिकायला मिळालं तेच तर मी इथे प्रकट करू शकतो. ते प्रकट करता आलं, ती संधी मला मिळाली, याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबा महाराज की जय. लक्ष्मी नारायण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.